तुषार धुमाळ सर तुम्हाला फक्त थोडं थांबवतो की मैदानाच्या चहूबाजूने जाताना ज्या 4 व्हीलर जात आहेत 2 व्हीलर जात आहेत त्यांना विनंती आहे की आपली गती थोडी कमी करा, कारण जेवढ्या वेगानं तुम्ही गाड्या घेऊन जाल तेवढा जी धुरला आहे ना तो आतमध्ये येणार. तो धुरला जर का आतमध्ये आला तर खेळाडूंना त्रास होणार, कारण हे अंडर फ्लडलाईट मॅचेस आहेत. म्हणून विनंती आहे की मैदानाच्या बाजूनं गाड्या घेऊन जाताना त्या सावकाश घेऊन जा, ही एक विनंती. निश्चित सर, पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती केली जाते, ही आपल्या घरची स्पर्धा आहे, घरचे खेळाडू खेळतायत, त्यामुळे त्यांना सहकार्य करा. आता अंतिम टप्प्यात आपण आलोय. ज्याच साठी केला होता अट्ठास, तो अट्ठास या पंचकृषीतील सगळ्या खेळाडूंचा पूर्ण होताना धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग 12व्या पर्वामध्ये थाटामाटात उत्साहाच्या वातावरणामध्ये जल्लोषाच्या वातावरणामध्ये आज मात्र सगळ्यांच्या भेटीला आली आहे. शेवटच्या दिवस रात्रीच्या खेळात सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. पंच प्रीतम पाटील सर याचा सगळा पॅनल गेले 4 रात्र जबरदस्त कार्य स्पर्धेमध्ये करत होता. विशाल आणि त्याच्या बरोबरीनं प्रशांत ही जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडवरती विशाल, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रशांत आणि गोलंदाजी मार्गवरती किरण वलकोंडे. किरणचा पहिला चेंडू जोरदार अपील मैदानामध्ये. प्रीतम पाटील सर मेन पंच आहेत आणि ते सांगतायत काही घडलं नाही. चेंडू सरळ यष्ट्यांच्या वर्ण यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला. वीरेश्वर संघाचा 12th मॅन, टी शर्टचं बरेच दिसतात पण 12th मॅन इथे येणं गरजेचं आहे. अंतिम लढत आहे, अर्थातच अंतिम क्षणामध्ये आपण आलेलो आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर दणदणीत चेंडू गेला, मैदानाला गुदगुल्या करून 4 धावांसाठी आलेला, अर्थातच जबरदस्त धावांचा श्री गणेशा करणारा चौकार. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पुनवे देव सर्व कार्य सुसर्वदा. आज मंगळवार आई माऊलीच्या चरणी नतमस्तक होताना छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. तिथे आणखीन एक 1 बाउन्स लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बाहेर गेलाय चेंडू आर पार. धावा मिळतील लगातार. दुसरा चौकार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होताना स्कोर कार्डकडे आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झाला आणि 8 धावसंख्येची झाली आहे नोंद. उद्या आई माऊलीची पालखी आपल्याला कार्ले डोंगरावरती याच मुंबई पुणे हायवेवरनं जाताना पाहायला मिळेल. पेन कोलीवाडा, पेन आपटा, परत पनवेलची देखील पालखी आहे, कल्याणची देखील पालखी उद्या आपल्याला खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर कार्ले डोंगरावरती भाविक भक्तांच्या जल्लोषाच्या वातावरणामध्ये आई माऊलीचा उत्सव साजरा करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडूवरती फिंगर रोल केले गेले. या आधीचे 2 चेंडू वेगाने टाकले, त्यानंतर गती कमी केली आणि चाणाक्षरित्या लगातार 2 चेंडू निर्धाव फेकताना किरण वलकोंडेला मात्र यश प्राप्त झालंय. पंचांच्या डाव्या बाजूने 5-6 पावलांचा रनअप घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवरती असणारा बॅटर विशाल थोडासा जणू काही आता प्रेमात पडलाय की काय असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. पण हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे प्रेमात पडणं हे कठीण परिस्थितीमध्ये जाण्यासारखे. लगातार 3 चेंडू निर्धाव, 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं दीपक पाटील सर की आणखीन एक चौकार येईल, पण प्रत्येकाला जे क्रिकेटमध्ये वाटतं ते होत नसतं आणि जे होत नसतं ते मात्र प्रत्यक्षात कधी कधी पाहायला देखील मिळत असतं. ठोक डीजे पहिला षट 8 सासगावचा आहे. दोन्ही संघ सासगावचे आहेत. अमितजी देशमुख अर्थातच अजितदादांचा हा संघ क्षेत्ररक्षण करतोय श्री वीरेश्वर सासगाव, आणि त्यांच्या विरोधात सासगावचे सुजित देशमुख यांचा हा संघ बॅटिंग करतोय श्री स्वामी समर्थ 11. ज्या 2 चेंडूंवरती जे 2 चौकार आले ज्याची चर्चा तुषार सर करतायत ते दोन्ही चौकार गतिमान चेंडूवरती आले, आणि जे 4 चेंडू जो बीट झाला बॅटर ते 4ही 4 चेंडू स्लोवर रन होते.
आय थिंक ही खेळपट्टी समांतर आहे, म्हणून लेग कटर आणि स्क्रीनपासून मी थोडा दूर आहे. म्हणूनच मला असं वाटते की लेग कटर आणि शेवटचा बॉल ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला तो किरण वळकुंडेने आणि त्यात त्याने वाघमारेला थांबवलं. धावा झाल्या त्या 8. निश्चित सर, पूर्णपणे तुमचं म्हणणं रास्त आहे, कारण की याआधी त्यानं वेगानं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण नंतर चाणाक्षरित्या चेंडूवरती फिंगर रोल केले. इथे मात्र काय जबरदस्त शिक्षकाची भूमिका पार पाडतोय अभि पाटील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय प्रतीक देशमुख, मॅन फ्रॉम सासगाव. आणखी एक सासगावचा खेळाडू गोलंदाजीच्या मार्गस्थ. या हंगामामध्ये आपण पाहतोय की सासगाव संघ बराचसा जबरदस्त खेळ करताना बऱ्याच मोठ्या ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि बऱ्याच ट्रॉफी जिंकल्या देखील आहेत, आणि त्यातील एक हिस्सा प्रतीक आता गोलंदाजीच्या मार्गवरती. प्रतीकनं मात्र अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलंय. इथे मात्र गुडलेन स्पॉटवरती चेंडू तो टाकतोय आणि त्यानंतर हा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन सरळ यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची लगातार 2 चेंडू पाहायला मिळाले, म्हणजे टोटल जर पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव लागोपाठ आलेले आहेत. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये घेतलाय आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याची संधी आहे, पण असं म्हणतात सिलेंडरची खऱ्या अर्थानं मंदी आहे, पण इथे धावांची मिळालेली फलंदाजाला संधी आहे. ठोक आधारित गीत लोककल्याणकारी असा राजा, जाणता राजा या रायगडच्या भूमीत ज्याची राजधानी आहे महाराष्ट्राने दिला, छत्रपती शिवाजी महाराज यांचं गीत DJ मास्टरकडून. प्रशांत मडवीचा आणखी एक फटका वाडिश लॉंगॉनच्या दिशेनं फटका खेचलाय. प्रशांतला एक चांगली इनिंग साकारावी लागेल, कारण ही क्वालिफायर मॅच आहे. तुषार सर, या मॅचमध्ये जो पराभूत होईल त्याला संधी आहे, परंतु जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलमध्ये जाईल. निश्चित सर, आपण पाहतोय आता 4 टीम मध्ये घमासान पाहायला मिळाली, पण हे 12वं पर्व जे आहे ते काहीतरी नवीन घेऊन आलेलं आहे. गेले कित्येक वर्ष मी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकापर्यंत कॅश प्राइज पाहिले, पण या पर्वामध्ये आता आपण 4थ्या क्रमांकासाठी देखील कॅश प्राइज पाहतोय. जवळजवळ 21,000 रुपयाचा धनादेश येणाऱ्या 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी देखील या हंगामामध्ये जाहीर झालेला आहे. आणि ते आल्या आल्या या चेंडूला फेकून दिले लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर बाहेर बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. या बाबतीत एक थोडी शोकांतिका माझी देखील आहे, कारण आपण महाराष्ट्र राज्य अधिकृत घोषणा झाली कधी आणि आपल्याला महाराष्ट्र गीत तब्बल 66 वर्षांनी मिळालं. ही आपली मराठी माणसाची प्रगती, एवढंच. तर षटकार केसलाय वाघमारेने, जो होणारचा खेळाडू आहे. 21 धावांवरती गाडी थांबणार नाही. यावेळेस लॉंगॉन क्षेत्राच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा आर पार. वाघमारेनं केलाय गोलंदाजा शिकार, लगातार केलाय वार, लागोपाठचा दुसरा षटकार. मजेशीर काम आहे पहा. इकडे सासगावचा संघ खेळतो विरोधात, श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या विरोधात, आणि बॅटिंग करण्याची जोडी बघा. एक आतकरगावचा आहे प्रशांत मडवी आणि एक होणारचा आहे. सर दोन्ही कदाचित आडोशी किंवा अत्तर गावचेच असे वाटतायत मला, कारण की काय जबरदस्त खेळतायत. विशाल वाघमारे म्हणजे मॅनेजरचं कौतुक करायला पाहिजे श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या, की ज्याची बरोबर नजर होती या खेळाडूंवरती, आणि सलगचे 2 षटकाराने मात्र चित्र बदली झालंय. पॉवर प्लेच्या षटकाचा अभिजित पाटील विकेट किपरच्या भूमिकेत आहेत, ते आयोजकांच्या देखील भूमिकेत आहेत. आता थोडा दबाव वाढलाय, संधी नक्की आहे. ही मॅच जरी गमावली तरी सुद्धा संधी आहे, परंतु प्रत्येकाला असं वाटतंय की मॅच जिंकावी आणि फायनलमध्ये पोहोचावं. निश्चित सर, तुमचं म्हणणं पूर्णपणे रास्त आहे, पण या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आता गोलंदाजाला देखील आहे. नेक्स्ट बॉलर आलाय वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन
किरण वलकोंडे, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 2 चौकाराचा मार खाल्ल्यानंतर 4 चेंडू निर्धाव देखील फेकले होते. इथे कॅच पकडण्याची संधी होती, पण अभिजित पाटील यांच्या हातातनं हा चेंडू सुटलाय. वेगावरती चेंडू फेकण्यात आला होता, गोलंदाजाच्या माध्यमातून टाकण्यात आला होता, पण त्या वेगावरती यष्टीरक्षकाचं प्रॉपर कलेक्शन पाहायला मिळालं नाही. ऍक्शन वरती रिॲक्शन घडली आहे. एका मोठ्या फलंदाजाला आता जीवदान दिलं गेलं. हे कदाचित डोकेदुखी ठरू शकतं टीम वीरेश्वर 11 या संघासाठी. फिरून मारण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये घेतलंय. मिड विकेटच्या पार्किंग प्लॉट मध्ये आता चेंडू गेला आर पार. षटकार. पंच काहीतरी इशारा करतायत. 6 धावा या षटकाराचा इशारा केला प्रीतम पाटील सर. त्यांची एक वेगळीच अदा आहे. तर नेक्स्ट मॅच वेदांत 11 वर्सेस विश्वेश्वर 11. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. हा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. जबरदस्त हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळला गेलाय. शॉर्ट मिड विकेटच्या जवळ या चेंडूला अडवलं गेलं. इथून मात्र सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं प्रशांतनं आता ओळखलंय चांगल्या चेंडूवरती चांगला समाचार देताना सिंगल डबलला देखील महत्व दिलं पाहिजे. 34 धावांचं नोंद मात्र झालेली आहे. 2.3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. अशा वेळी आता स्ट्राईक एंडवरती आला विशाल वाघमारे. लगातारचे 2 षटकार त्यानं ठोकले होते. आता तिसरा मारण्याची संधी आहे, पण हा तिसरा येईल का? पण कालच्या रात्रीमध्ये एका चेंडूवरती 5 धावा असताना षटकार मारला होता तोच विशाल वाघमारे. रोशन वाघमारे आता क्षेत्ररक्षण करतोय. एक चेंडू 5 धावसंख्या असताना 6,000 रुपयाचं पारितोषिक ज्या खेळाडूनं कमवलंय तो ऑपोजिट संघामध्ये आता क्षेत्ररक्षण करताना. गतीचा कमी वापर, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम केलाय ते फलंदाज विशाल या बॅटरचं. पण इथे आता विशालला ओळखलं पाहिजे. टप्प्यावरती किरणच्या आक्रमण होणं गरजेचं आहे. अपोजिट संघ देखील तगडा आहे. या पूर्ण स्पर्धेमध्ये या संघानं टॉप केलंय. इथे जर हा सामना त्यांनी जिंकला तर थेट फायनलमध्ये ते दाखल होतील. पण श्री स्वामी समर्थ 11 या संघानं हा सामना गमवला तर मात्र आशाभूत नजरेनं या ट्रॉफीकडे पाहावं लागेल. डॉट चेंडूचा आणखीन एक इशारा येतोय. आतापर्यंत 5 चेंडू झालेत, 7 धावा खर्च केल्यात. तर किरण वलकोंडेनं या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय. आदरणीय पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय, स्वागत असेल. फिरून मारण्याचा प्रयत्न, एक स्टायलिश फटका खेळण्याचा हा मोह त्याला आवरला नाही, पण किरणचं कौतुक करेल. चेंडू फेकल्यानंतर पुन्हा एकदा बॅकअप करण्यासाठी तो यष्ट्यांच्या मागे उभा राहिला आणि ते शेवटचा चेंडू देखील समीर सर गेलाय निर्धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कडवरती बिनबाद ही जमेची बाजू आहे, पण धावा लागला त्या 34. सन्माननीय झालंय. सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेला भेट दिली आदरणीय गणेशजी पाटील साहेब, विद्यमान उपसरपंच आतकरगाव ग्रामपंचायत, प्रसादजी पाटील, धीरजजी देशमुख, आपले मनापासून आभार. असंच प्रेम करत राहा या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगला. आपली स्पर्धा आहे, आपल्या पंचक्रोशीची स्पर्धा, आणि आपल्याच पंचक्रोशीतले सर्व खेळाडू या मैदानात मात्र खेळत आहेत. निश्चित सर, याच पंचक्रोशीमधनं आपण पाहतोय एखादा खेळाडू ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती दिसावा, रायगड प्रीमियर लीग सारख्या प्लॅटफॉर्मवरती नवतरुण खेळाडू पाहायला मिळावेत. खालापूर तालुक्यातील प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूंनी आपला खेळ भरावा याकरता घरच्या मैदानामध्ये आता धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा सोहळा गेले 12व्या पर्वामध्ये गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. अतिशय नीट नेटकं आयोजन समीर सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील. चिलटणचे माजी सरपंच सन्माननीय सुधीरजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपलं देखील. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. वळकुंडेने पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. आता एकही विकेट गेलेले नाही याचा प्लस पॉइंट आहे श्री स्वामी समर्थ 11 या संघाकडे. रोहित जाधव मॅन फ्रॉम सारसन गोलंदाजीच्या मार्गस्थ पाहायला मिळतोय. MP ढाबा एंड कडनं त्यानं चेंडू टाकण्याचा
प्रयत्न जरूर केला, या चेंडूवरती सिंगल आली त्या प्रशांत मडवीच्या बॅट बंद. पण आता स्ट्राईक एंडवरती आहे विशाल वाघमारे. 35 धावा स्कोर कार्डवरती नोंद केल्या गेल्या. इथून आता पुढे 11 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तर सेकंड कॉल असेल नेक्स्ट मॅच फर्स्ट इलिमिनेटर, कारण ही क्वालिफायर मॅच चालू आहे. इलिमिनेटर राऊंडची मॅच असेल फर्स्ट अँड लास्ट. विनंती आहे वेदांत 11 विराजी देशमुख आणि सुमेध देशमुख साहेबांचा संघ आणि त्यांच्या विरोधात रोहित पाटील यांचा संघ असेल विश्वेश्वर 11. चला टॉससाठी या. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक थोडासा चूक करतोय. अंतिम क्षणाला चेंडू अडवला देखील गेला, पण सिंगलचं रूपांतर चित्याच्या चपळाईनं हारणाच्या गतीनं परफेक्ट कॉलिंग साधताना 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं आता 37 धावसंख्येची नोंद. केटीसी या वाहिनीद्वारे थ्रेट क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक आनंद मात्र घेत आहेत. देशातून विदेशातून ही स्पर्धा पाहिली जाते सर. ऑफस्टमच्या लाईन मध्ये खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न विशालला वाघमारेचा पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. आशाभूत नजरेनं तो गोलंदाजाकडे पाहतोय आणि पाहता पाहता जणू काही प्रेमात पडतोय की काय. पण मडवीनं त्याला सांगितलं इथं उत्तर रागानं द्यावं लागेल. अरे माझ्या वागा, इथे उत्तर दे रागानं. आणि आता मात्र उत्तर देताना पॉइंटच्या क्षेत्रामध्ये प्रवीण सर मास्तर मात्र चेंडूवरती आलेत. मस्त. आणि यावेळेस पाहतोय आपण त्यांनी या चेंडूला अडवलं देखील, पण झेल मात्र सुटलाय. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान आता दिलं गेलं आणि हे जीवदान कदाचित आपल्याला धोक्याच्या छायेत नेऊ शकतं. 1 धाव आली एका धावेच्या मदतीने. आता टोटल 38 धावा स्कोर कार्डवरती नोंद. अजून या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. जबरदस्त खेळ होतोय सातत्यानं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वेगळ्या पद्धतीनं आखली जातीये. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय मडवीनं या चेंडूला बडवलंय आणि फेकून दिलंय मिड विकेट क्षेत्राच्या वरून. अर्थातच आउट ऑफ द पार्क. सासगावच्या जत्रेमध्ये करतोय 6 धावांचा सफर. षटकार. काल आमचे डान्सर नाचत होते पण आज शांत आहेत. कदाचित ग्राउंडचा राऊंड त्यांनी मारला नसावा. त्यांनी मला सांगितलं की एनर्जी मी कायम ठेवली आहे, कारण मला फायनलच्या सामन्यापर्यंत एनर्जीची गरज आहे. पण इथे मात्र एनर्जी बिल्ड करताना चेंडू टाकला गेला तो निर्धाव. अर्थातच आता 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 4 षटकामध्ये बिनबाद टीम श्री स्वामी समर्थ 11 या संघाच्या धावा लागल्यात त्या 44. 4 ओव्हर सरासरी चांगली आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. विनंती आहे सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांना की मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय चिलठणचे माजी सरपंच सन्माननीय सुधीरजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करावा. प्रोजेक्टर स्कोर आपण पाहिला तर 11च्या सरासरीनं 55 असा होण्याची दाट चिन्ह पाहायला मिळतात. पण मला असं वाटतंय 55 प्लस देखील होऊ शकतात. सन्माननीय सुधीरजी पाटील साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये फक्त 2च सन्मान आहेत. तुषार सर महत्वाचा सामना चालू आहे क्वालिफायर मॅच. यानंतर सन्माननीय रमेशजी पाटील साहेब चिंचवली गोहे यांचाही सन्मान आपण करणार आहोत. संदीप पाटील साहेबांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावेत. निश्चित सर. अतिथी देवो भव. आपल्या भारताची महाराष्ट्राची संस्कृती आणि या संस्कृतीच्या आधारे आपण प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करतो आणि ते विशाल वाघमारेनं देखील केले. पाहुण्यांचं स्वागत. 6 धावांच्या या खेळानं आलेला हा उत्तुंग असा मोठा फटका. षटकार. वीर गारद झालेले नाहीये, एकही विकेट गेलेले नाहीये. हा प्लस पॉइंट आहे श्री स्वामी समर्थ 11 संघाकडे. षटकाराला अर्धशतक पार झालंय ते श्री स्वामी समर्थ 11 संघाचं. सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. त्यांचा चिरंजीव जे काही काम करतोय समाजसेवेचं ते अत्यंत उल्लेखनीय आहे
आणि त्यासाठी त्याला देखील शुभेच्छा. विशालने फ्लिक केला बॉल, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय, परंतु एकच धाव. टोटल स्कोर झाला 51-51. निश्चित सर 51 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही होत, धावांना महत्व आहे आणि ते येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना महत्व देताना आपण बघतोय 12व्या पर्वामध्ये आपली आयोजन समिती चेक सन्माननीय सचिनजी आंबोरकर साहेबांचा सन्मान सचिनजी अमृते साहेबांचा सन्मान संदीप पाटील साहेब करतायत. स्ट्राईक एंडवरती आता डाव्या हाताचा बॅटर आहे प्रशांत मडवी आणि गोलंदाजी मार्गवरती वेल एक्सपिरियन्स 40+ खेळाडू अभि पाटील. अभि पाटीलचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळला गेलाय. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन, प्रतीकनं चेंडूला अडवलंय. मिळाली ती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं आता 52 धावा कंप्लीट बिनबाद. मगाशी देखील उल्लेख झाला श्री स्वामी समर्थ 11, कदाचित स्वामी समर्थ 11 संघाचे पुरस्कर्ते फ्रँचायसी हे स्वामींना आज साकणं काढून आलेत की काय असं मैदानामध्ये चित्र पाहायला मिळतं. आणि स्वामींनी देखील त्यांना सांगितलं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आता वीरेश्वराला साकडं घालावं लागेल ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. अजितजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. पण इथे आपण बघतोय डीप मध्ये काव कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकानं केली चूक आणि या चुकीला माफी नाही. 3 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप केल्यात. एक अभिजित पाटीलने, प्रशांतची, एक विशाल वाघमारेची कॅच ड्रॉप केली ती प्रवीण देशमुख मास्तरने, आणि आता मिड विकेटला विशालचीच पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली. आतापर्यंत एकही विकेट गेलेली नाहीये ती श्री स्वामी समर्थ 11 सुजित देशमुख यांच्या संघाची. 4.4 चेंडूचा खेळ झालाय. 53 धावा स्कोर कार्डवरती नोंद आहेत. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ ब्रेक पद्धतीने आतल्या बाजूने आला आणि त्यानंतर प्रवीण सरांनी अर्थातच शिक्षकाच्या माध्यमातून या चेंडूला अडवलंय. तुषार सर, मी या खेळाडूचा खेळ अगदी जवळून पाहिलेला, अत्यंत चिवट असा प्लेअर आहे. अंडराम क्रिकेटमध्ये देखील बॅटरला ओळखून तो चेंडू टाकायचा आणि ओराम क्रिकेटमध्ये देखील तेच करतोय. पुढे येऊन डाऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, लांबी देखील गाठली गेली. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू जातोय आर पार. धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार. आली बिनबाद. टोटल स्कोर कार्डवरती 59 धावा जोडल्या गेल्या. मी मगाशी देखील उल्लेख केला होता 55चं अनालिसिस नक्कीच आहे, पण 55+ होऊ शकतात आणि ते 59 झाल्यात. आता येणाऱ्या 5 षटकामध्ये 60 धावसंख्येची गरज आहे श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या विरोधात. वीरेश्वर 11 या संघाला मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर या. विजय पडवळ इथे आलेले आहेत आणि अपोजिट संघाचा कर्णधार. चला तर कॅप्टन टॉससाठी या. खरं तर या स्पर्धेत अनेक संघ खेळले, अनेक संघ आपले नशीब आजमावले. त्यामध्ये नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठान हा संघ देखील पुरस्कृत केला होता प्रशांतदादा पाटील यांनी. खरं तर गोवाहून प्रशांतदादा पाटील आणि विलास जळगावकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. खरं तर त्यांना शुभेच्छा असतील प्रशांत पाटील यांना की पुढच्या वर्षी त्यांनी आणखी नवीन खेळाडू आणि आपल्याच खेळाडूंवरती विश्वास दाखवून ही स्पर्धा जिंकावी. तर थँक्यू सो मच नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानचे प्रशांतजी पाटील आणि त्याचबरोबरीने सन्माननीय विलासजी जळगावकर. मी मगाशी देखील उल्लेख केला की नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने अनेक सामाजिक कार्य या संपूर्ण विभागात मात्र अखंडितपणे केले जातात आणि दरवर्षी त्यांचाही संघ खेळतो. परंतु सध्या अमित देशमुख साहेबांचा संघ, त्याला धावा करायची आहेत 60च्या आसपास 5 ओव्हरमध्ये. टार्गेट मोठंही नाही आहे छोटंही नाही आहे. तुषार धुमाळ सर या मॅचमध्ये मजा येईल. राज सावंत आलाय, रोहित पाटील, अक्षय थोरवे आणि दादू कदम यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि दुसऱ्या बाजूला विराज देशमुख आणि सुमेध देशमुख. राज सावंत आणि इकडे विजय पडवळ होणारचा खेळाडू. तर मी विनंती करतो आमचे पाहुणे सन्माननीय
रमेशजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. रमेशजी पाटील साहेब यांना विनंती की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. तर इलिमिनेटर म्हणजे असा सामना विजयी झाला तर पुढच्या मॅचमध्ये संधी, आणि नाही विजयी झालात तर 2027 ची वाट पाहावी लागेल. श्री विश्वेश्वर, अक्षय थोरवे, रोहित पाटील आणि दादू कदम यांचा संघ. दुसऱ्या बाजूला सुमित देशमुख, विराज देशमुख यांनी पुरस्कृत केलेला वेदांत 11. काटा असा कॉल केला वेदांत 11ने आणि टॉस जिंकलाय तो श्री विश्वेश्वर 11ने आणि त्यांनी बॅटिंग स्वीकारले. तर चला मॅचला लगेचच सुरुवात करूया. निश्चितच नाणेफेकीचं कौल झालेलं आहे. आपण वळतोय मैदानामध्ये. येणाऱ्या आता 30 चेंडूमध्ये विजयासाठी 60 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी बॅटर मैदानामध्ये पाठवा. टीम वीरेश्वर 11. बघा आज वेळेला खूप महत्व आहे. तुम्ही गेले 4 रात्र खूप मजा केलीत, पण आता शेवटची आणि अंतिम रात्र आहे. आयोजकांना देखील तुमचं सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता कोणतीही वेळ न दवडता आपण तातडीनं मैदानावरती फलंदाजांना पाठवा. मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो अर्थातच माझे साथी सहकारी समालोचक मित्र, व्हॉइस ऑफ कर्जत, महाराष्ट्राचा गोड आवाज, समीर सोमणे सर. हॅलो. तर 5 ओव्हर 30 बॉलमध्ये 60 धावा करायच्यात. मजा येईल या मॅचमध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रफुल्लजी पाटील देखील मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. चला चेंडूची पूर्तता करा त्वरित, आयोजकांना विनंती आहे. 30 बॉल 60 करायचे आहेत. किरण वळकुंडेचे 2 षटक जरा श्री स्वामी समर्थ 11 संघाला झटका देऊन दिले. अभिजित पाटील यांनी शेवटचं षटक चांगलं टाकलं, परंतु लास्ट बॉलवरती आलेला षटकार हा अत्यंत महत्त्वाचा ठरेल या मॅचमध्ये. KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. सर्वांचं स्वागत आहे. अनेक जण फोन करतायत, अनेकांच्या शुभेच्छा येतात, त्या सर्वांचा स्वीकार. तर सलामीची जोडी अमितजी देशमुख साहेबांचा संघ. खरं तर किरण वळकुंडे जो सासगावचा प्लेअर आहे आणि त्याच्या साथीला सारसनचा रोहित जाधव. 30 बॉलमध्ये 60 करायचे आणि आय थिंक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रशांत मडवी, महत्त्वाचा खेळाडू. खरं तर पुरस्कर्त्यांचे आभार व्यक्त करावे तेवढं कमी आहे. 12वं पर्व या स्पर्धेचं धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 12व्या पर्वात एक तप मात्र पूर्ण झालंय आणि सामना चालू आहे तो क्वालिफायर मॅचचा. IPL फॉर्मॅट मी दरवर्षी पाहिला आहे. क्वालिफायरसाठी खास करून श्री स्वामी समर्थ 11 या संघाच्या बरोबर श्री वीरेश्वर दोन्ही सासगावचे संघ आहेत. 30 बॉलमध्ये त्यांना 60 धावा करायचे. एका बाजूला अमित देशमुख, दुसऱ्या बाजूला सुजित देशमुख. तर मास होईल सुरुवात. ऑन स्ट्राईक येतो फलंदाज किरण वळकुंडे आणि नॉन स्ट्रायकिंगला आहे तो रोहित जाधव. प्रीतम पाटील सरांचा इशारा आलाय. सामन्याला आपण करतोय सुरुवात. 30 बॉल 60. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग दोन सीमारक्षक, एक लॉंग ऑफ आणि दुसरा काउ कॉर्नर. पहिलाच बॉल कव्हर्सला खेचलाय. क्या बात है. किरण वळकुंडे स्टाईल बॉल सीमारेषा पार, चौकार. सासगावचा शातीर प्लेअर आहे तो किरण वळकुंडे आणि त्याच्या बॅटमधून आलाय तो चौकार.
फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय तो काऊ कॉर्नरला, डीप मध्ये फिल्डर सेट करण्यात आला. धावसंख्या येईल ती 5. दोन चेंडूंमध्ये 5 धावा झाल्यात. 60 धावा संख्येचा पाठलाग सध्याच्या घडीला चालू आहे. ऑन स्ट्राईक असेल आता. रोहित बॉलिंग करतोय तो प्रशांत मडवी, टीमचा कॅप्टन. पिक केला लवकर, काऊ कॉर्नरला फिल्डर सेट आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चालला वन बाउन्स, सीमारेषा पार. रोहित जाधवचा चौकार. फलंदाजाने केले. एक कव्हर ड्राईव्ह पेश केला तो किरण वळकुंडेने, त्याने चौकार खेचला. त्यानंतर सिंगल केटली रोहित आला स्ट्रायकर एंडला, त्याने चौकार खेचलाय. टोटल झाल्यात 9. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. कडक मारलाय कडक, परंतु लॉंग ऑफला फिल्डर सेट आहे. फक्त एकच धाव मिळेल. 10 धावा. नेक्स्ट मॅच लढाई जोरदार आहे. पुढची मॅच जिंकावीच लागेल. इथून सर्व मॅचेस जिंकाव्या लागतील तरच अस्तित्व टिकून राहील, नाहीतर नाही. 10 धावा. 60चा पाठलाग करायचे. मिडॉनच्या दिशेने हा बॉल चाललाय. फक्त एकच धाव मिळेल ती किरण वळकुंडेला, परंतु नाही, किरण थांबलाय. एकच धाव. पहिलं षटक प्रशांत मडवी, आतकरगावचा एक चांगला खेळाडू. या स्पर्धेमध्ये आय थिंक त्याने मॅन ऑफ द सिरीज देखील घेतलेली आहे. असा प्रशांत, ज्याच्यावरती जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ 11 संघाची. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचं 12वं पर्व एक तर पूर्ण झालं. या स्पर्धेचं प्रचंड मेहनत घेतल्या आयोजकांनी. पुन्हा ऑफ ड्राईव्हचा फटका खेचलाय. सिंगल डबल सध्या घेतल्या जात आहेत. पुढे येऊन हा चेंडू मात्र अडवलाय. प्रशांत मडवीच्या या षटकात धावा आल्या त्या 12 सरासरी बरोबर आहे, कारण पाठलाग करायचे तो 5 ओव्हरमध्ये 60 धावा संख्येचा. आता इथून धावा करायचे आहेत 24 बॉलमध्ये 48. एक लक्षात असू द्या, कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे 24 बॉलमध्ये 48 कराव्याच लागतील. प्रेक्षक चहूबाजूने उपस्थित आहेत. मगाशी थोडी गर्दी हलकी होती. सगळेजण मस्तपैकी जेवून आलेत. आजचा मंगळवारचा दिवस आहे. 5 समोर बसण्यासाठी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगवरती प्रेम करणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं, जे KTC लाईव्ह इव्हेंटवरती देखील जोडले गेले, त्यांचंही स्वागत आहे. अनेक खालापूरचे खेळाडू देखील हा सामना पाहत असतील, त्यांचंही स्वागत, कारण अनेक खेळाडूंना प्रीमियर लीगमध्ये ऑप्शनमध्ये काही खेळाडूंना घ्यायचं असतं, म्हणून त्यांची नजर असते खेळाडूंवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 12 धावा. आणि आता बॉलिंगसाठी आलाय तो विशाल वाघमारे, आतकरगावचा विशाल वाघमारे. आता पुष्टी झाले. 24 बॉल 48ची गरज. शॉर्ट पिच बॉल, फुल मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, प्रयत्न करतोय, परंतु जेल सुटला. काय कुठे होता क्षेत्ररक्षक, परंतु नाही पोहोचू शकला. तिसरी धाव इथे घेतले किरण वलकुंडेने. क्या बात आहे. धावला मैदानात, त्याला ठाऊक आहे श्री विरेश्वरला जिंकायचं असेल तर धावांची नितांत गरज आहे. सिंगल घेतले, सिंगलने ट्रिपल घेतले, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 15 वरती. 15. 1 शॉट आहे तर 14 होतील. तीन धावा घेतल्यात, परंतु एक शॉट होते. 23 बॉल आता विजयासाठी 46 करायचे श्री विरेश्वर संघाला. यानंतरची देखील जोरदार लढाई इलिमिनेटर राऊंड असेल. वेदांत 11 वर्सेस श्री विश्वेश्वर 11. खोदून काढला हा चेंडू. बॉल चालला वाडिश लॉंगॉनला. मागील काही चेंडूंपासून बाउंड्रीज थांबल्यात. खरं तर तिसऱ्या चेंडूपर्यंत बाउंड्री आली, तिथून आत्तापर्यंतचे जे चेंडू फेकले गेलेत, म्हणजे मागच्या 5 चेंडूंमध्ये एकही बाउंड्री नाहीये आणि पॉवर प्लेचं षटक चालू आहे. कोण विजय होणार आणि कोण थेट फायनलमध्ये पोहोचणार, आणि जो पराभूत होईल त्याला क्वालिफायर 2 खेळायला मिळेल, आणि जो जिंकेल तो मात्र फायनलमध्ये पोहोचेल. 22 बॉल 45ची गरज.
लॉफ्ट केला बॉल लॉंग ऑनला आणि कॅच. मोठी विकेट. रोहित जाधव बाद. तर लॉंगॉनच्या वरतून फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोहित जाधवचा, तो इथे अंगलट आला आणि पहिला धक्का दिलाय तो विशाल वाघमारेने. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो रोशन वाघमारे. एक बॉल 6 धावांची गरज असताना ज्या पठ्ठ्याने षटकार मारला होता काल, तो मैदानात दाखल झालाय. विजयी षटकार होता आणि तब्बल 6,000 रुपयांचं कॅश प्राइस त्याने काल पटकावलंय. तोच मैदानात दाखल झालाय. श्री स्वामी समर्थ सुजितजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ. दरवर्षी संघ त्यांचा खेळतो. कधी कधी ते स्वतःही खेळतात. मला असं वाटतं पहिल्यांदा असं झालं की ते संघात खेळले नाहीत यावर्षी. तर दरवर्षी ते स्वतः संघात देखील खेळतात. 15 1. 3 चेंडूमध्ये 3 दिल्यात विशाल वाघमारेने. स्ट्रायकर एंडला आहे तो रोशन वाघमारे. वेगवान चेंडू बीट करून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचं पर्सेंटाईल वाढवण्याचं काम करतोय विशाल वाघमारे. वाघमारे वर्सेस वाघमारे सध्या हा सामना. श्री स्वामी समर्थ 11 वर्सेस श्री वीरेश्वर 11 हा सामना चालू आहे. 15 धावा 1 विकेट. 12.86 म्हणजे जवळजवळ 13 ची सरासरी. फुल टॉस काही फायदा उचलू शकला नाही फलंदाज. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू वेगाने थ्रो केला परंतु रोशन तिथे पोहोचला. 1च धाव मिळेल. मागच्या 4 चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये विशाल वाघमारे याने फक्त 4 धावा दिल्यात. किफायतशीर गोलंदाजी. चांगली बॅटिंग देखील त्याने केली. 60 धावसंख्येचं लक्ष आहे. श्री वीरेश्वर 11 संघाच्या धावा झाल्यात त्या 16-16. लॉस ऑफ 1. लास्ट बॉल पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल. आक्रमण करावंच लागेल ते किरण वळकुंडेला जो खेळतोय 4 बॉल 7 वरती. 60चं लक्ष आहे या क्वालिफायर 1 मध्ये. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल निघाला स्क्वेअर लेगला. स्वतः शॉर्ट मिड विकेटचा प्लेअर पंचांच्या समोर येऊन चेंडू अडवतोय की विशाल वाघमारेने पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकलं. फक्त धावा दिल्या त्या 5 आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 17. विजयासाठी धावा करायचे त्या 18 बॉल 43. पुढच्या 2 दिवसांमध्ये श्रीराम नवमी आहे. 18 बॉल 43 धावांची गरज. 5 सामना कसा फिरवलाय तो विशाल वाघमारेने. आता सर्व नजर येते किरण वळकुंडेवरती. तर या स्पर्धेतून रजा घेत आहेत संजय भोईर सर. आमचे अंपायर त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती गणेश नाना पाटील यांच्या शुभ हस्ते संदीपजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करतो. चला प्रशांत मॅच चालू करा. 18 बॉल 43 ची गरज आहे. समोर किरण वळकुंडे. हे षटक फार महत्वाचे. दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या विरोधात आहेत. किरणच्या बाजूला किरणच्या विरोधात आहे तो प्रशांत मडवी. हो बॉल समोर मारलाय. वाडीश लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका होता. किरणला दुसरी धाव पाहिजे. फेक झाले. 2 धावा इथे घेतल्यात किरण वळकुंडेने. 17 बॉल आता 41 ची गरज. ही मॅच महत्वाची आहे. जो जिंकेल तो फायनलला पोहोचेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. श्री वीरेश्वर संघाला लीड करतोय किरण वळकुंडे जो सासगावचा आहे आणि श्री स्वामी समर्थ 11 ला लीड करतोय प्रशांत मडवी आतकरगावचा. फटका फसलाय.
क्षेत्ररक्षक येतोय, कॅच खाली आणि कॅच ड्रॉप. समोर क्षेत्ररक्षक आला होता, रिले कॅच झाली असती, ओव्हर थ्रो, परंतु नाही, किरणने थांबवलाय. काय सामना होतोय पा, काय चित्र चालू आहे मैदानावर. 17 बॉल 41 पाहिजे होता, आता 16 बॉल 39 ची गरज. फार दूरवरती होता क्षेत्ररक्षक. प्रशांत मडवीचे प्रयत्न चालू आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 4 आल्यात, धावसंख्या झाले ते 21. कंपल्सरी चेसिंग. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत. प्रेक्षक उपस्थित आहेत. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत आहे. सामना चालू आहे क्वालिफायर 1 चा. या मॅच मध्ये जो विजयी होईल तो थेट पोहोचेल फायनल मध्ये आणि जो पराभूत होईल तो पोहोचेल क्वालिफायर 2 मध्ये. त्यांच्या विरोधात खेळेल नेक्स्ट मॅचचा विजेता संघ. 16 बॉल 39 करायचे, 21 वरती 1. तिसरं षटक प्रशांतचं. हो, वेगवान चेंडू, जोरदार अपील, जोरदार अपील प्रशांत मडवीकडून. निर्धाव चेंडू टाकला. 15 चेंडू 39. किरण वळकुंडेला प्रत्युत्तर द्यावंच लागेल. प्रशांत मडवीला कॅप्टन आहे. 2 कॅप्टनच्या विरोधात घमासान युद्ध धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या या फर्स्ट क्वालिफायर मॅच मध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड. किरण वळकुंडे षटकार. ते 33 महत्वाच्या क्षणी प्रशांत मडवीच्या विरोधात मारलेला षटकार. पाहुणे बरेच उपस्थित आहेत. नितीनजी देशमुख साहेब यांचाही सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. संदीप पाटील यांना विनंती की आपण आज सन्मान करावा. स्विच मारण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःवरती नाराज आहे, थोडे अग्रेशन दाखवले ते प्रशांत मडवीने. हा चेंडू देखील टाकलाय निर्धाव, म्हणजे मागच्या 3 चेंडूमध्ये 6 आल्यात. हेच समीकरण आहे. पहिला या अगोदरचा चेंडू षटकाराच्या मारायचा अगोदरचा चेंडू होता डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर परत एकदा डॉट. तर नितीन देशमुख साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. असं नाहीये की स्वतः प्रवीण देशमुखच फक्त चांगले क्रिकेटर आहेत, तर नितीन देशमुख पण चांगले क्रिकेटर आहेत, परंतु क्रिकेट पासून नंतर ते दूर राहिले. अपील आणि प्रशांत मडवीने हा देखील चेंडू टाकला निर्धाव. षटकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर दिले कॅप्टनने. आता 12 बॉल विजयासाठी 33 करायचे श्री वीरेश्वर 11 या संघाला. अभिजित ठकेकर यांचा सन्मान या मंचावरती आपण करतोय आणि त्यांचे मनापासून आभार, ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं. आणि आबा देशमुख, आबाला विसरेल तर कसा होईल. आमचा एक हुकमी एक्का बॉलर आणि दुसरा एक चांगला विकेट कीपर. 12 बॉल विजयासाठी 33 करायचे आहेत, 27 धावा झाल्यात. काय सामना रंगतोय. किरण वळकुंडे एका बाजूने प्रयत्न करतोय, त्याला साथ द्यायचे ती रोशन वाघमारेला. आता प्रशांत मडवीची 2 षटकं समाप्त झालीत. विशाल वाघमारेचंही षटक समाप्त झालंय. आता 2 नवीन गोलंदाज असतील. चौथ्या षटकात आलाय तो बॉलिंगसाठी नितीन मडवी म्हणजे आतकरगाव. 12 बॉल 33 ची गरज. 12 चेंडू 33. चला मॅच चालू ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. प्रेक्षकांच्या समवेतच आपल्याला सर्व मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. केटीसी लाईव्ह इव्हेंट जोडले गेलेत प्रेक्षक, त्यांचं स्वागत आहे. किरण चौथ्या षटकात पहिला चेंडू इथे बीट करतोय बॅटरला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि आता चॅलेंज केलंय या पंचांच्या निर्णयाला लगेचच किरण वळकुंडेने.
तर थोड्याच वेळात निर्णय तुमच्या समोरील तिसऱ्या पंचांचा. बॅटिंग टीमने डिरेक्टली चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू गमावलाय. तर हा डॉट बॉल आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज नितीनने. नितीन मडवी. 11 बॉल 33 करायचे आहेत. काल ज्याने चमत्कार केला, एक बॉल 6 ठोकल्या, तो रोशन वाघमारे सध्या मैदानात आहे. आजही त्याला चमत्कार करावा लागेल. 11 बॉल 33 ची गरज. फटका फसला. विकेट कीपर कॅच खाली. नितीन मडवीने घेतले विकेट. आणखी एक डॉट बॉल. आता समीकरण 10 चेंडू 33 करायचे आहेत श्री वीरेश्वर 11 संघाला. तेहतीस करायचे. चला तर पुढचे दोन्ही संघ तयारीत राहा. रोहित पाटील, अक्षय थोरवे आणि दादू कदम यांनी पुरस्कृत केलेला श्री विश्वेश्वर हा संघ, आणि त्यांच्या विरोधात मात्र सुमित देशमुख आणि विराज देशमुख यांनी पुरस्कृत केलेला वेदांत 11. 10 बॉल 33. नवीन बॅटर प्रतीक आलाय. प्रतीक देशमुख. पंच हा व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव. धावसंख्या ती मात्र 28. 28. 60 धावांचा पाठलाग सध्या चालू आहे. फर्स्ट क्वालिफायर मॅच IPL फॉर्मॅट. यामध्ये जो विजय होईल तो थेट फायनलला पोहोचेल. IPL मला असं वाटतं 28-29 कधी चालू होते? 28ला चालू होते. गेल्या वर्षी RCBने जिंकले. यावर्षी MIने फॅन्सलाही बोलवलं. 12 बॉल 10 चेंडू 32 ची गरज. बॅटची कडा मागे बॉल. नितीनच्या खात्यात आणखी एक विकेट आली असती, परंतु इथे थोडी पकडापकड नीट झाली नाही. झेल मात्र इथे सुटलाय. 9 चेंडू आणि आता विजयासाठी 31 पाहिजेत. जे काय करायचे ते आता किरण वळखुंडेलाच करायचे. 9 चेंडू 31 म्हणजे 5 षटकार आणि 1 धाव, म्हणजे 6 चेंडू किरण वळखुंडेला फेस करावेच लागतील. 29 लॉस ऑफ 2. नितीन मडवी चांगली गोलंदाजी करतोय. 4थ्या षटकात श्री स्वामी समर्थ 11 टॉपला राहिला. टॉपला, आणि टॉपचं प्रदर्शन त्यांच्याकडून सध्या चालू आहे. श्री वीरेश्वर सासगावच्या विरोधात. 9 बॉल 31 ची गरज. किरण वळकुंडे ऑन स्ट्राईक आहे. बॉलिंग करतो नितीन मडवी. थोडं दडपण, कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये किरण वळकुंडेने एक लॉंग ऑफच्या दिशेने षटकार खेचला होता. 3 चेंडूंमध्ये किमान एखाद बिग हिट हवाय, म्हणजे धावा 20च्या आतमध्ये असल्या शेवटच्या षटकात तर मजा येईल. पाहूया. क्वालिफायर 1 तशीच व्हायला हवी, प्रेक्षकांची इच्छा असेल. टप्पा मागे ठेवला किरण मडवीने, नितीन मडवीने. क्या बात है. धीम्या गतीने टाकलेला बॉल. डॉट बॉल. आता 8 बॉल 31 ची गरज. मागे आलाय. मागे बॉल आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतले. या मॅच मध्ये टर्निंग ओव्हर टाकले ते गोलंदाज नितीन मडवीने. 5 बॉल मध्ये फक्त धावा दिल्यात त्या अवघ्या 3 धावा दिल्यात. आता 7 बॉल 30 ची गरज. 7 बॉल मध्ये 5 षटकार. सात चेंडू 30 ची गरज. आणखी एक डॉट बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू. या षटकात चमत्कारित गोलंदाजी केली ती नितीन मडवीने. अतकरगावचा गोलंदाज, त्याने फक्त धावा दिल्यात त्या 3. आता 6 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या 30.
होईल तो मात्र क्वालिफायर 2 मध्ये खेळेल. एक संधी आहे पराभूत होणाऱ्या संघाला देखील. किरण वळकुंडे इतिहास करेल का? 6 बॉल 30 करेल का? शेवटच्या षटकात बॉलिंग साठी आलाय सनी. ऑन साइडला फटका खेचलाय. खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषा पार, चौकार. गोष्ट नाहीये. अनेक चमत्कार होताना पागलेत. साऊथ आफ्रिकेला 434 धावांचा पाठलाग होताना आपण पागलाय, तो देखील ऑस्ट्रेलियाच्या विरोधात. तर 5 बॉल 26 मोठं लक्ष नाहीये, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हारी बाजी को जिसे जीतना आता है उसे ही सिकंदर कहते हैं. आणि सिकंदर बनायचं असेल तर किरणला आक्रमण करावं लागेल. आणखी एक फटका, परंतु थेट लॉंग ऑनच्या हातात. किरण वळकुंडे बाद. श्री स्वामी समर्थ 11 पाठीराख्यांचा जल्लोष, खेळाडूंचा जल्लोष. किरण वळकुंडे बाद. आणि श्री वीरेश्वर 11 संघात संपूर्णपणे बाग फुटला. मागच्या षटकात नितीनने जी गोलंदाजी केली, कमालीचं षटक. आता अभिजित पाटील सध्या मैदानात दाखल झालेत. 60 धावांचा पाठलाग असताना फक्त 34 झाल्यात. खूप मोठ्या लक्ष्याचा. 4 बॉलमध्ये 26 धावा करायचे. खरं तर आता खुश असतील श्री स्वामी समर्थ 11 संघाचे पुरस्कर्ते सुजितजी नरेंद्र देशमुख. आणखी एक चेंडू निर्धाव सनीकडून. आता सामन्यावरती पकड मजबूत केले श्री स्वामी समर्थ 11 संघाने. चला पुढचे दोन्ही संघ तयारीत राहा. ज्याची फिल्डिंग आहे त्याने फिल्डिंगला जा आणि ज्याची बॅटिंग आहे त्याने तयारीत राहा. तीन चेंडू 26 ची गरज. 34 धावा धाव फलकावर. अपील आणि इथे फलंदाज बाद. आणखी एक विकेट सनीच्या खात्यात. तर 2 चेंडू आणि आता विजयासाठी 26 हा सामना संपूर्णतः झुकलाय तो श्री स्वामी समर्थ 11 या संघाकडे. टेबल टॉप देखील त्याने केला आणि आता थेट फायनलमध्ये देखील ते प्रवेश करतील. त्यांच्या संघाचे पाठीराखे स्टेजच्या उजव्या बाजूला उपस्थित आहेत. सर्वांचे स्वागत आहे. आणि दुसऱ्या बाजूला श्री वीरेश्वर 11 प्रवीण देशमुख आलाय. स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु जास्त धावा मिळणार नाही, फक्त एकच धाव. श्री वीरेश्वर 11 अमित देशमुख साहेबांच्या संघाला देखील एक नामी संधी आहे. पुढच्या क्वालिफायर 2 मॅचमध्ये ते देखील खेळतील. पुढच्या मॅचचा जो विजेता असेल तो त्यांच्या विरोधात खेळेल. लास्ट बॉल. तर धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ श्री स्वामी समर्थ 11 सन्माननीय सुजितजी नरेंद्र देशमुख साहेबांचा संघ पोहोचलाय थेट फायनलमध्ये 2026च्या या स्पर्धेत.